तर नमस्कार मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आणि आज माझा हा व्लॉग लग्नाचा आहे. स्टार्ट आपण कुंकाच्या कार्यक्रमापासून केलेली आहे. आज कुंकाचा आणि हळदीचा कार्यक्रम सोबतच संध्याकाळी होणार आहे. त्यामुळं आम्ही एवढ्या भर उन्हामध्ये थांबले आहेत. कुणाची वाट बघत, तर नवरदेवाची वाट बघत थांबलेले आहेत. आणि नवरदेवाचा काही पत्ता नाही आहे. ऊन लागत आहे खूप. आम्ही सगळेजण नवरदेवाला बघण्यासाठी एक्साइटमेंट आहेत. बाबा नवरदेव माहीत आहे मला कसा दिसतो, पण म्हणलं आज कसल्या गेटअपमध्ये आलाय म्हणलं ते बघायचं आम्हाला. तर फायनली आमचा नवरदेव आलेला आहे. नवरदेवाची गाडी आमच्या पाठीमागं हे स्पीड आणि ही स्पीड ब्रेकवरून उतरलेली आहे. स्विफ्ट डिझायरमध्ये नवरदेवाची एंट्री झालेली आहे. जरा खाली की बघू दे की आम्हाला नवरदेव. नवरदेवाला हाय करा रे. कोण कोण आहे ह्याच्यामध्ये, जरा तोंड दाखवा. हा आपले अरे तुम्ही माहित का, तुम्ही तळेगावून आलो का? आणि बाबळगाव तळेगावला गेलं काय? चला चला एंट्री करतो आता. अरे नवरदेवला चिकना दिसायला राव. कलोऱ्या कुठे आहेत कलोऱ्या? आता हे ब्लॉगच होणार आहे आपला. अरे बाबा थांब इथंच. पुढं असे थांबा, इकडे पुढे यांच्या सगळ्यांच्या. हा इथंच थांब. घेतले घेतले दोघांचं. दोघी आता मला शेवटपर्यंत घ्यावं लागेल. यांचा काहीतरी विशेष आहे. बंटी तुला सांगतो थांबणार. वडा भात. हा वडा भात वडा. काय द्यायचं? झालं का पोट भरून जेवण? तुमचं काहीच नाही ताटामध्ये, देऊ का? त्याला झालं. काय द्यायचं? अरे भातावाला कुठं आहे? भातावाला. अरे भातवाला भात खायला. ए बाबा तिकडे भात वाढ. चारा था एकदम. जिलेबी चार जिलेबी. हा तू चारा. पटकन.
अंधारात बस. लाईट लाव की आहे उजेड आहे उजेड. काय झालं काय झालं? मग रडू नका असं जरा नाही तर काय आज की जरा. ए इकडे बघताय इकडे बघा भाभी छोकली छोटी बंटी. हा ठीक है स्माइल भैया इकडे. ओके ये है हमारा नवरदेव.
खत्म. आणि डान्स करायचंय. चला स्टार्ट करा. सपने में मिलता है ओ मुन्ना मेरा सपने में मिलता है सपने में मिलता है ओ मुन्ना मेरा सपने में मिलता है सारा दिन सड़कों पे खाली रिक्शे सा है वो चला तो हथौड़ी हातवर करायचं हातवरती. सोचो कभी तुम क्या हो. सोचो कभी ऐसा हो तो क्या हो. हम तुम कमरे में बंद हो. कभी खो जाए. अशा अशा तऱ्हेने हा हळदीचा डान्सचा प्रोग्राम आमचा इथं संपलेला आहे. आली ना मज्जा. आबानं सुरुवात केली होती आणि आबानंच डान्सचा एंड करून टाकलेला आहे शेवटी डान्स करून. त्यानंतर मग आम्ही हम साथ साथ है या फिल्मची शूट केली. म्हणजे त्या सॉन्गवरती आम्हाला म्हणले व्हिडिओ बनवायचे म्हणून आम्ही व्हिडिओ घेतले. दाजी ताईने म्हणजेच मोहनदाजी अनिलदाजी आणि जीवनदाजीनं ह्याने खूप छान पद्धतीने व्हिडिओ बनवला. मस्त पोज पण दिल्या. छान झाला आमचा. ह्यांचा व्हिडिओ छान झाला पण आमचाच व्हिडिओला प्रॉब्लेम आला. मग आम्ही आलो. आमचा बघा मग आता. मी दिनेश राजेश महाधन, मग आमच्या मिसेस, ही आमची मिसेस संध्या, हे दिनेश भाऊची मिसेस शीतल भाभी, हे राजेश भाऊची मिसेस प्रियंका भाभी, हे महाधनची मिसेस रुपाली भाभी. हां, तर माझाच पाय चुकला टाकायचं म्हणून त्या दिशेने टाकलं. मग ठीक आहे म्हणलं डबल घेऊ. मग डबल केला. मग अशा रीतीने म्हणलं आता तुमची बारी तुम्ही बघा म्हणलं. तर एक इकडून बघते, एक नंतर बघते, एक उशिरा बघते, म्हणजे मॅच नाही झाला. मग कसा तसा एडिटिंग करून मी व्हिडिओ टाकलेला आहे. ते बघितलं असेल सगळ्या ह्याला इंस्टाला आणि यूट्यूबला पण आहे. शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही दोघांचा हम साथ साथ या सीनचा. तुम्ही पाहू शकता जाऊन इंस्टा आणि यूट्यूबला. त्यानंतर मग पोच द्या मला हम साथ साथची दाजींना. ताईचे थोडेसे हातवरती जात नव्हते असे. तरी प्रयत्न करून छान तऱ्हेने अशी त्यांनी पोच दिली. 2-3 टेक घेतले. त्यानंतर मग जमलं शेवटी फायनली. त्यांनी मग फोटो घेतला छान पद्धतीने असा त्यांचा एक फोटो घेऊन. मग नंतर आम्ही मंगल कार्यालयाला आलो. मंगल कार्यालय लग्नाचं हे नवरा नवरीचे फोटो. आणि हे आता आम्ही झोपायला आला तिकडं. आता इथं मंगल कार्यालयामध्ये सोय केलेली आहे. मंगल कार्यालय का थिएटर आहे तीच कळलं नाही. चला मध्ये काय बघू आता झोपण्यासाठी आपल्याला. हे महाशय बघा, हे किती हे आमचे नवरबा एवढं चिकन करून टाकले का 16 वर्षाचा दिसायला. हे आहे मंगल कार्यालय. हे काय चालू आहे का? रूम आहेत का? मोकळे आहेत का? मोकळे. चला हो का, हे मंगल कार्यालय आहे आणि हे आहे स्टेज. उद्या सकाळी तुला नवनवीनची एंट्री होणार आहे. वा वा, मस्त आहे, मस्त आहे मंगल कार्यालय. छान आहे, छान आहे. आता आम्ही मस्त झोपणार आहेत कारण नाचून नाचून थकलेले आहेत आम्ही पूर्ण. हे वरून बघू शकता नजारा. मस्तपैकी खूप मोठा हॉल आणि
प्रशस्त मंगल कार्यालय आणि खूप मोठमोठ्या रूम आणि गाद्या वगैरे मस्त टाकलेल्या होत्या. ते आम्ही रूम पकडली आता. चला, मस्त थंडगार हवा, एकदम शेताच्या कडेला हा मंगल सगळे कार्यालय झोपतील की होतं. छानपैकी सोय केली ती पाहुण्यांच्या. हे बघा, दाजीने तर रूम बी पकडली ती मस्त सोय केलेली साफसफाई आहे करायच्या झोपण्यासाठी. दाजीचं. चला तर तुम्हाला आमचे सगळ्यात मोठे बंधू खंडभाऊ हजारे, जे आतापर्यंत त्यांचा मी परिचय करून दिला नाही तुम्हाला, हे मेन आहेत. मुलीचे वडील, मनाचे खूप मोठे दिलदार असं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक क्षणोक्षणी आम्हाला गाईड करणारे असे आमचे मोठे बंधू खंडू हजारे. आणि बंधू आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक या पदावर कार्य करत आहेत मुरुडमध्ये. त्यांच्या डोळ्याला काहीतरी मार लागला होता, त्याबद्दल आम्हाला सांगताना आणि लग्नाचा दिवस म्हणजे 7 मे चा सूर्य उगवलेला आहे आणि फेटे बांधायची सुरुवात आम्ही बंधूने केलेली आहे. मी पण म्हणलं चला फेटा बांधून घ्यावा मस्तपैकी. आज मामा दिसला पाहिजे नवरदेवाचा जरा चांगला. काय बोलायचे? काहीतरी बोल ना. शादी हो रही है, किसकी शादी हो रही? मेरे भाई की हो रही है। तेरे भाई की शादी. किधर है भाई तेरा भाई? ए, किसकी शादी है? ये मेरा भाई की शादी है। ये मेरा भाई। तेरी शादी है क्या? नहीं नहीं मेरी शादी नहीं है। तुझी करायची का? तुझं लग्न करायचं का? नको आबा बापू नवा बोला काहीतरी, लग्न वगैरे कुणाला सांगा. खंडू हजारे यांच्या मुलीचं लग्नाचा सोहळा जो संपन्न होत आहे, तरी त्यांच्या परिवाराला आणि नवरदेवाच्या परिवाराला आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा, एक नंबर. असं नाही का बोलायचं मस्तपैकी जरा. हा, काढला का फोटो? नाही येईल की, थांब की आपण तोपर्यंत त्याचं स्वागत करू. नमस्कार मित्रांनो, आता आपलं स्वागत करू तुमच्या लग्नामध्ये. डॉल्बी बघा, डॉल्बी बघा इकडे, डॉल्बी दाखव, डॉल्बी दाखव. हा, आता नवरदेव पायावरती जात आहे. पब्लिक सगळी रेडी आहे फेटा बिटा बांधून. आमचे आबा पण रेडी देतो फेटा बांधून मस्तपैकी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. खास मध्ये त्यांना एक काम दिलेलं आम्ही फक्त स्वागत करण्यासाठी. काय बा, आम्ही तत्पर सज्ज आहोत आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी. हा. आणि त्यांचे सोय सगळ्या पद्धतीनं हजारे परिवार व पारवे परिवारातर्फे त्यांचे स्वागत आहे. आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते सर्व या ठिकाणी पाहुणे जमा झाले आहेत. तरी थोड्याच वेळात आता लग्नाचा टायमिंग झालेला आहे. नवरदेव पारावर. नवरदेव हे आता सध्या पारावर निघालेले आहेत. हा, आणि आम्ही आता डीजे सेट डान्स करण्यासाठी तिकडे जात आहोत. ओके, बल्ले बल्ले. आता चला आपण नवरदेवाकडे जाऊ. तर या इकडं. नवरदेव नवरदेव नवरदेव, हे आमचा नवरदेव आहे. कसा आहे? एक नंबर आहे ना. कडक. आता कुठे जायचंय? आता नाचायला आहे. नाच डान्स करणार का? करणार ना 100%. नवरदेवाला उचलून उचलून नाचायचं. डीजे लावला तिकडं, नाचायचे, डान्स करायचे. ओके, लग्नावर आपला नवरदेव आपला पारावर जाणार. सगळं खरं, पण माझी बायको कुठे आहे? आता एवढ्या बायामध्ये बायकोला कुठं शोधू बाबा? लग्न, नवरदेव तो पारावर निघाला यार, डान्स करायचा आहे, हिला घेऊन. अरे बापरे, दिसली दिसली. मस्त कूलरची हवा घेते का? चला 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 रे, चला रे, ए चला चला, कार्तिक, यश, चला डान्स करायचा. चला लेट्स गो दाजी, चला. गाडी ठोका, मला गाडी ठोका. लांबून जा, जरा लांबून जा की. ए पप्पा मम्मी कुठे
एकच नंबर, एकच नंबर. बंदूक सोडा 9 जणांनी केलेलं पदार्पण उपसरपंचांच्या पातळीवरील नाजूक उर्मिला शासन मान्यता राज्याची एक टाकाटक. मंगळसूत्राच्या वेळी विभाग यासाठी आशीर्वाद आपल्या सर्वांचं माझ्या सर्व पाहुण्यांचं पाहुण्यांच्या वतीनं खूप आणि स्वागत. जिल्हा परिषदेचे तरुण शिक्षक प्राध्यापक 1995 बॅचचे सर्व मित्रपरिवार या परिवाराचं देखील पारवे आणि हजारे परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच सर्व मान्यवरांना विनंती की आपण या ठिकाणी आपल्या खुर्चीवरती बसून घ्यावे. परभणी जिल्हा परिषद सीओ सन्माननीय गणपती चव्हाण साहेब यांचं देखील हजारे आणि पारवे परिवाराच्या वतीनं काय बोला, कसं वाटतंय? लग्न कसं झालं? नंबर 1 झाले. चांगलं झालं का? पोरगा कसा दिसायला तुमचा? वर्ग नंबर 1 आहे. दिसायला का? आणि पोराला बायको चांगली भेटली का? चांगली भेटली. चांगली भेटली का? अरे ताई, चांगली भेटली ना? सुनाला आपलं सासूला झालं. चांगलं वाटेल का? अय, चांगलं वाटेल का तुला? भावाचं लग्न झालं, कसं वाटलं? मेकअप चांगला झाला का तुझा? कशी होती मग? मेकअप चांगला झाला. हळद व्यवस्थित खेळलीस का? डान्स केला? कुठे गेली ती? तर अशा प्रकारे आपला लग्नाचा कार्यक्रम सोहळा हा पूर्ण पार पडलेला आहे आणि सगळेजण मंगल कार्याच्या बाहेर असे टाटा बाय करताना पाहुणे मंडळी आपापला निरोप घेताना तुम्हाला दिसत असतील. तर काही पाहुणे मंडळी असे थकून बसलेले. तर आता पूर्ण कार्यक्रम संपलेला आहे. फक्त आता राहिली आहे मुलीची विदाई. ते पण आता थोड्या वेळाने होईल. ए